पनीरचा असा मसालेदार भुना मसाला आणि त्यासोबत हा भन्नाट पराठा एकदा करून बघा. घरचे पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील. बाहेरून छान भाजलेला आणि आतून एकदम सॉफ्ट पनीरचा स्वाद. चला तर मग आजची ही खास रेसिपी सुरू करूया. सर्वप्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी दही घ्या. त्यात हळद, धना पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि कसुरी मेथी घाला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून द्या. आता मिक्सरच्या भांड्यात चिरलेले टोमॅटो आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घ्या आणि त्याची एकदम स्मूथ प्युरी करून घ्या. आता कढईत तेल गरम करा. त्यात जिरे घाला आणि जिरे छान तडतडले की बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात हिरवी मिरची आणि लसूण घाला आणि छान परतून घ्या. लसूणाचा सुंदर सुगंध आला की त्यात तयार केलेली टोमॅटोची प्युरी घाला. आता हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. इथे एक गोष्ट महत्वाची आहे. मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या. यामुळे भुना मसाल्याला एकदम छान चव येते. आता गॅसची आच थोडी कमी करा आणि तयार केलेलं दह्याचं मिश्रण त्यात घाला. सतत ढवळत हे मिश्रण छान परतून घ्या आणि मसाला एकजीव होऊ द्या. आता पनीरची तयारी करूया. एका पातेल्यात थोडं तेल गरम करा आणि त्यात पनीरचे तुकडे घाला. पनीरला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. आता त्यात उभा चिरलेला कांदा आणि शिमला मिरची घाला. चवीनुसार मीठ आणि थोडी काळी मिरी घाला आणि हे सगळं छान परतून घ्या. कांदा आणि शिमला मिरची थोडी क्रंची राहिली की गॅस बंद करा. आता हे तयार केलेलं पनीरचं मिश्रण आपल्या भुना मसाल्यामध्ये घाला आणि सर्व काही व्यवस्थित एकजीव करून घ्या. वरून भरपूर कोथिंबीर घाला. बघा किती छान मसाला तयार झालाय. आता याच्यासोबत बनवूया एकदम खास पराठा. एका प्लेटमध्ये उभा चिरलेला कांदा घ्या. त्यात थोडं मीठ, लाल तिखट, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आणि हे सगळं मिक्स करून घ्या. आता 2 पोळ्या लाटून घ्या. एका पोळीवर तयार केलेलं कांद्याचं मिश्रण पसरवा आणि त्यावर दुसरी पोळी ठेवा. आता हे हलक्या हाताने दाबून घ्या आणि त्याचे 4 भाग करा. वरून थोडी कोथिंबीर पसरवा. आता तवा गरम करून त्यावर थोडं तेल घाला. तयार केलेला पराठा तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. बघा पराठा किती छान भाजलाय.
आता सर्व्हिंग प्लेटमध्ये गरमागरम पनीर भुना मसाला घ्या आणि त्यासोबत हा खमंग पराठा सर्व्ह करा. बघायला एकदम रेस्टॉरंट स्टाईल आणि चवीला तर अगदी भन्नाट. पनीरचा मसालेदार भुना मसाला आणि त्यासोबत हा कुरकुरीत पराठा, ही कॉम्बिनेशन नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशा चविष्ट आणि घरगुती रेसिपीजसाठी कल्पना किचन इनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.